मध्ये आणि या BPL मध्ये दोन संघ आपण पाहतायत PK वॉरियर्स विपक्ष किंग कोब्रा हे दोन संघ आज अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतात. भाटी प्रीमियर लीग 2025 पर्व चौथ्यामध्ये आणि कुठल्या टीमची चर्चा होईल, कुठला संघ इतिहास घडवणार, कुठला संघ चॅम्पियन होणार. आपली दोन्ही टीमला अंतिम मॅच साठी खूप खूप कॉमेंट्री बॉक्स मधून शुभेच्छा देऊया. किंग कोब्रा या टीम कडनं ओपनिंग पेअर आपण पाहतोय. ऑन स्ट्राइक सर्वेश, मयूर दुसऱ्या बाजूने. यावेळी समोर खेळला हा पटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे इथं मात्र मिडॉनला. जोपर्यंत चेंडूची फेक करतोय तोपर्यंत एक धाव आणि या एका धावेने संघाचा श्री गणेशा होतोय किंग कोब्रा या टीमचा. आणि एका धावेने सर्वेशने आपलं खातं उघडलंय. धावपलकर धावसंख्या टोटल 1. पहिलं महत्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज असेल पुढे चेंडू टाकण्यासाठी. बॉलर मंजित. यावेळी पुढे सरकून हा खेळला पटका थोडासा हवेमध्ये खेळलाय. रिव्हर्स झेल आहे. दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पण पूर्ण केली. सुरेख अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल पाहायला भेटतो दोन्ही बॅटर मध्ये. आणि या दोन धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 3 धावा. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. ओ यावेळी समोर उडवलाय, काय पटका सजवलाय. चेंडू सी मा रे शा पार. BPL चौकार. टोटल 7 धावा. महेंद्र सिंग धोनी जर्सी क्रमांक 7 धावा. क्रिस्टियो रोनाल्डो जर्सी क्रमांक 7. आठवड्याचे वार 7. इंद्रधनुचे कलर 7. लग्नाचे फेरे 7. आणि तुमची आमची 7. या भाटी प्रीमियर लीगला 7 धावा धावपलकावर. नेक्स्ट बॉल मंजित पुढील चेंडू घेऊन सज्ज असेल. यावेळी मोठा फटका पाहायला भेटतोय. चेंडू हवेत आणि इथं मात्र मंजित आपल्या फॉलो थ्रू वरती कुठली चूक करत नाही. कॉटन बॉलच्या स्वरूपात पहिला हादरा बसतोय. मयूर ला माघारी परतावा लागेल वैयक्तिक 6 या धावसंख्येवर. धावपलकावर धावसंख्या टोटल 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. लेफ्ट हँडर बॅटर आपण पाहतोय रोहन. रोहनला आपण हा चेंडू पाहिला. पायामध्ये चेंडू होता, थोडा खोलवर चेंडू. आणि या चेंडूवरती रोहनकडे कुठलंही उत्तर नाही, कुठली धाव नाही. धावपलकावर धावसंख्या ही स्थिरावली, थांबली. टोटल 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय आणि पहिल्या षटकातील ओव्हरमधील पुढील चेंडू घेऊन सज्ज असेल मंजित. यावेळी ऑन द राईज केलाय. फलंदाज थोडा पुढे सरकला होता, स्टेप आउट झाला होता आणि त्यानंतर हा पटका खेळलाय. इथं मात्र धावेची तमाम शंका समाप्त झाली. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय तिथं मात्र 30 या सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफला. आणि इथं मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या मंजित या बॉलरने आणि 1 विकेट प्राप्त केली.
यावेळी थोडासा हवेमध्ये केलेला फटका आणि इथे मात्र एकच धाव येईल आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल आपण पाहतोय 8 धावा. 8 धावा धावफलकावर. 8 आकडा. 8 नोव्हेंबर 2016 नोटबंदीचा दिवस. पण तुम्हाला या मॅच मध्ये रंग बदलावा लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. धावफलकावर धावसंख्या 8. पुढील चेंडू गोलंदाज प्रशांत आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं टीमकडनं महत्वपूर्ण दुसरं षटक. खोलवर चेंडू. इथं मात्र मग नक्कीच मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. बॅट्स आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही. बाकीचं विकेट किपरने काम पूर्ण केलं. डॉट बॉल. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. 8 धावा. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय आणि या मॅच मध्ये किंग कोब्रा टीम प्रथम फलंदाजी करतोय टॉस हारल्यानंतर. पुढील चेंडू प्रशांत. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर चेंडू. इनसाइड आउट केलेला फटका. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप लॉंग ऑफला चेंडूला क्लिअर केलंय. सुंदर फटका. अप्रतिम फटका पाहायला भेटतोय. चेंडू सीमारेषा पार आलाय. BPL चौकार. रोहनच्या बॅट मधून संघाला संजीवनी देणारा फटका असेल आणि या 4 धावांनी धावफलकावर धावसंख्या टोटल एका डझनावर 12 धावा. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. नेक्स्ट बॉल. प्रशांत राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर चेंडू. ओ माय गॉड काय फटका सजवलाय. चेंडूला पाठवलं. डीप वाईड डिश. लॉंग ऑनला क्लिअर केलंय चेंडूला. वाघाची दहाड. फोडला पहाड. छत्रपतींचा शावा. मिळाल्या 6 धावा. टोटल 18 धावा. रोहन ऑन द फायर. उजो रोहनच्या बॅटातल्या एक बऱ्यातली बरी सिक्सर. नेक्स्ट बॉल. प्रशांत. ओ यावेळी ऑन साइडला लॉफ्टेड फटका. चेंडू हवेत आणि इथं मात्र गोलंदाज सांगतोय प्रशांत या अगोदर चेंडू तुझा होता. हा चेंडू माझा आहे. एक तेरी तो एक मेरी. विकेट क्रमांक दुसरा. रोहन बॅक टू द डगआउट. वैयक्तिक 10 या धावसंख्येवर. हॅलो. फुलटॉस हा बॉल होता. ऑन साइडला चेंडूला पाठवलंय. डीप वाईड डिश लॉंग ऑनला. चांगली फिल्डिंग झाली तिथं. चेंडूची फेक झाली. नॉन स्ट्रायकिंग एंडला. तोपर्यंत 1 धाव आणि एका धावाने टोटल धावफलकावर धावसंख्या 19 धावा. धावफलकावर आपण पाहतोय 19 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम या मॅच मध्ये फलंदाजी करतोय किंग कोब्रा हा संघ. टॉस हरल्यानंतर या स्पर्धेमध्ये 8 संघ होते आणि सरतेशेवटी 2 संघ या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतायत. चांगली स्पर्धा आणि सुंदर आयोजन. या 8ही संघ मालकांचं नक्कीच मनपूर्वक आभार. या स्पर्धेमध्ये आपण संघ उतरलात, खेळलात त्याबद्दल 8ही टीमच्या ओनरचं खूप खूप धन्यवाद. मनपूर्वक आभार. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. ऋषिकेश पहिला चेंडू स्लाइस केला. हलक्या हाताने ढकललाय चेंडूला. 1 धाव पूर्ण केली जाईल. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास होतोय. जोपर्यंत बॅकअप होतोय चेंडूची फेक होते तोपर्यंत 2 धाब्यांची लई लूट केली. 2 धाब्यांनी धावफलकावर धावसंख्या 21 धावा. महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. अंतिम सामना मेगा फायनल ग्रँड फिनाले आपण पाहतोय. भाटी प्रीमियर लीगचा हा अंतिम सामना. अंतिम क्षण आपण पाहतोय. अंतिम टप्पा आपण पाहतोय या स्पर्धेचा. नेक्स्ट बॉल.
फुलटॉस चेंडू आहे आणि या फुलटॉस चेंडूवरती लॉफ्टेडचा फटका पाहायला भेटतोय. थोडासा हवेमध्ये केलाय आणि इथं मात्र फटका फसलाय, झेलात रूपांतर झालंय आणि मोठी विकेट. चेतनला माघारी परतावं लागेल. तिसरा हादरा बसतोय. 21 लॉस ऑफ 3 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. नेक्स्ट बॉल. ऋषिकेश आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर स्क्रीनवर दिसतोय. ऋषिकेश पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. न्यू बॅटर समीर पुढील चेंडू फेस करण्यासाठी आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. यावेळी खोलवर चेंडू, खोदून काढलेला चेंडू आपण पाहतोय. थोडासा हवेमध्ये गेला फटका. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. तोपर्यंत एकच धाव. एका धावेने आपलं वैयक्तिक खातं समीर या बॅटरने उघडलं आणि टीमच्या टोटल 22 धावा. तर पुढील चेंडू समोर असेल. बॅटर ऑन स्ट्राईक सर्वेश. खोलवर चेंडू खोदून काढला. इथं मात्र मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं. लॉंग ऑफला चेंडू क्लिअर केलाय. आलाय चौकार, आली लहर, केला कर. छत्रपतींचा शावा. मिळाल्या 4 धावा आणि या चौक्यान स्कोर टोटल 26 टोटल. अल्टी पलटीचा फटका पाहायला भेटतोय. चेंडूचा प्रवास होतोय डीप पॉइंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय चेंडूपर्यंत पोहोचतोय, चेंडूला बॅकअप देतोय, तोपर्यंत धावेंची लईलूट केली दोन्ही बॅटरने आणि 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 28 धावा. अंतिम सामना पाहतोय. ग्रँड फिनाले. पहिल्या इनिंगचा खेळ खोदून काढलाय चेंडू. लॉफ्टेड फटका पाहायला भेटतोय. डीप काऊ कॉर्नर या क्षेत्रामध्ये फिल्डर होता. चेंडूची फेक झाली बऱ्याच विलंबाने. तोपर्यंत धावेंची लईलूट केली आणि टोटल 2 धावेने आपण पाहतोय 30 धावा. धावफलकावर 3 षटकांचा खेळ समाप्त होते आणि धावफलकावर धावसंख्या 30 धावा. विचार केला तर प्रत्येक षटकामागे 10 धावांच्या सरासरीने धावफलक चाललेला आहे. टोटल 30. 3 ओव्हर के बाद 3 विकेट के नुकसान पर अंतिम सामना पाहतोय आपण. श्रीकांत न्यू बॉलर. शेवटचं षटक. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या चेंडूवरती चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप बॉडी लॉंग ऑनला चेंडू क्लिअर केलाय. अप्रतिम फटका. पहिल्या बॉलवर पहिलं सको. समीरच्या बॅटरल्यान बऱ्यातलं बरं सको. समीरानं तानायला उतकाचा सहारा दिला आणि उकड्या शितार सुंगटाचा कडीचा मारो दिला आणि सेकंड स्कोर जाण्याचा टोटल 36 टोटल 36 धावा. कारण या मोठ्या फटक्याची नितांत गरज होती या टीमला. संजीवनी देणारा फटका. यावेळी अजून एक मी पुन्हा येईन. चेंडूला पाठवलं गॅप मध्ये. रिकाम्या जागा भरा आणि रिकाम्या जागा भरलेल्या आहेत. मोठ्या फटक्याने 6 धावेने काय फटका सजवला. समीर ऑन द फायर. उजो बॅक टू बॅक 2 मोठे फटके टीमला संजीवनी दिली. या 2 मोठ्या फटक्याने टोटल टीमच्या धावा आहेत 42. फुल बॉल 42. श्रीकांत. फुल टॉस होता आणि इथे मात्र डाऊन द लेग साइड चेंडू.
पंचाने दोन्ही हात समांतर केले. पंच टायटॅनिक पोज मध्ये पाहायला भेटत आहेत आणि अतिरिक्त धावेने टोटल 43. दिशा इन चेंडू, दिशा भरकटतोय गोलंदाज श्रीकांत. वरती थोडा दबाव असेल. यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू ऑन द राईस केलाय डी बॉयडिश. लॉंगॉनला एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 44 धावा. 44. लास्ट ओव्हर. शेवटचं षटक आपण पाहतोय. ओ यावेळी समोर उडवलाय पण तिथं मात्र फिल्डर कुठलीही चूक करत नाही. एक मोठी प्राइज विकेट. सर्वेश हा माघारी परततोय, जो आघाडीला आलेला बॅटर होता. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 44. लॉस ऑफ 4 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पुढील चेंडू. ओ यावेळी इनसाइड आउट केला ऋषिकेश आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाजाचा संपला खेळ. 5वा विकेट. श्रीकांत या बॉलरने कमबॅक केले. बॅक टू बॅक 2 विकेट प्राप्त केले. सुरुवातीला 2 चेंडूवरती 2 षटकार खर्च केल्यानंतर थोडस कमबॅक पाहायला भेटतंय. चांगली गोलंदाजी म्हणेन. मंगलदास आपण पाहतोय टीमचा ओनर, टीमचा संघ मालक मैदानात पावलं टाकतोय. ओ यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता थोडासा. इथे मात्र ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, पण हा चेंडू 22च्या रूपात एक धाव येईल या चेंडूवरती. तर एका धावेने आपण पाहतोय टोटल धावफलकावर धावसंख्या 45. या मॅच मध्ये प्रथमतः फलंदाजी केली किंग कोब्रा या टीमने आणि 45 धावा जमवल्या. आणि या मॅच मध्ये समोरच्या टीमला टार्गेट असेल 46. यामध्ये नक्कीच विचार केला तर समीरची काही 14 धाव्यांची खेळी चांगलं योगदान देणारी, त्यानंतर 10 धाव्यांची खेळी आपण पाहिली सर्वेशची, त्यानंतर रोहनचे 10 धावा पाहिल्या आपण पाहिलेत. आणि यांच्या जोरावर हा संघ 45 धावा जमवतो आणि समोरच्या टीमला टार्गेट असेल पीके वॉरियर्स या टीमला 46 माफ करा 46 धावांचा पाठलाग करावा लागेल. 46 टू विन. चला लवकर चला दोन्ही टीम, तुम्हाला विनंती आहे आपण मॅच कडे लगेच वळूया. $46 टार्गेट. हॅलो, आपण सेकंड इनिंग कडे वळूया. अंतिम सामना आपण पाहतोय. या मॅच मध्ये टार्गेट आहे 46. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे पीके वॉरियर्स या टीमला.
24 चेंडू आणि 46 धावांचं समीकरण. या मॅचचा लेखाजोखा गोलंदाज सतीश. ओ यावेळी चेंडूला उडवले डी बॉडिश लॉंग ऑनला पहिला वार लाख मोलाचा चेंडू सीमारेषा पार आलाय BPL चौकार. तर सेकंड इनिंग मध्ये पहिला वेलकम चौकार येतोय मंजितच्या बॅट मधून आणि मंजितला साथ देतोय प्रशांत. ही ओपनिंग पेअर आपण पाहतोय PK ऑरियस या टीम कडनं. सतीशवर आक्रमण झालंय. मेगा फायनल मॅच आपण पाहतोय ग्रँड फिनाले BPL चा थरार. ओ यावेळी ऑन साइडला उडाया ठोक डाला चेंडू सीमारेषा पार. 6 धावा मंजितच्या बॅट मधून आपण पाहतोय हा षटकार. धावफलकावर धावसंख्या टोटल 10 धावा 46 या धावांचा पाठलाग करतोय हा संघ आणि चांगली सुरुवात मंजित कडनं. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आणि मंजित हा डगआउट मधून सेट होऊन आलेला आहे. इरादे स्पष्ट केले आणि आल्या आक्रमण विस्फोटक फलंदाजी तोडफोड करने वाली बल्लेबाजी की शुरुआत. चला आपण टीम मीटिंग कमी घ्या. आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्याला ही सेकंड इनिंग लगेच संपवायचे. काळोख व्हायच्या अगोदर बॅड लाईट होऊ शकतं याची पण आपण नोंद घ्या. ओ काय फटका अवे फॉर्म द बॉडी केलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. काय फटका सजवला. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चौकार. 4 धावा. सुंदर फटका. मंजित ऑन द फायर. उजो काय सुरुवात केली. धावफलकावर धावसंख्या टोटल 14 धावा. नक्कीच संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये तुम्हाला, कारण क्रिकेट या खेळामध्ये जिंकण्याची आशा असावी लागते. जिद्द चिकाटी ने आपल्याला नक्कीच खेळावा लागेल, कारण रात्र नेहमी बदलते, स्वप्न बदलत नाही, वाट बदलते, दिवा बदलत नाही. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी लागते, कारण वेळ बदलो ना बदलो नशीब मात्र नक्की बदलतं. पण नशीब कुठल्या संघाचं बदलणार. अजूनही मॅच मी म्हणेल दोन्ही टीमला जिवंत आहे. नक्कीच पहिल्या विकेटच्या प्रतीक्षेत आहे संघ किंग कोब्रा. हो या बी इनसाइड आउटचा फटका पाहायला भेटतोय. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास झालेला आहे आणि इथं मात्र चेंडू सीमा रेषा पार. BPL चौकार. चौकोमेटा आणि चौक्यान टोटल स्कोर. विराट कोहली जर्सी क्रमांक 18 धावा. तर काहीस कान मंत्र देतोय गोलंदाजाला मयूर, आणि हे कान मंत्र कुठलं असणार या चेंडूवरती कळणार. यावेळी हलक्या हाताने चेंडूला स्लाइस केलंय कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय. 2 धावा पूर्ण केल्या. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट मंजित कडनं पाहायला भेटतंय आणि 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा. पहिल्या षटकाची सुरुवात सुंदर केलेली आहे. चांगली स्टार्ट आपल्या टीमला दिलेली आहे या दोन्ही बॅटरने. सलामीच्या प्रारंभी जोडीने धावांचा पाठलाग करायचा आहे. 46 या मॅच मध्ये अंतिम सामना मेगा फायनल आपण पाहतोय. नक्कीच कमबॅक करावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या टीमला, किंग कोब्रा टीमला, कारण पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच तुम्हाला कठीण काळात सांगायचं आहे, स्वतःला अजून शर्यत संपलेली नाही आहे, शर्यत अजून बाकी आहे. 18 चेंडू आणि 26 धावांचे समीकरण. 18 चेंडू आणि 26 धावाची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. PK ऑरियस या टीमला या धावांचा बचाव संरक्षण केलं जाईल का किंग कोब्रा टीम कडनं हे पण पाहायचं आहे. खोलवर चेंडू, थोडा उजव्या यष्टीवरचा चेंडू आपण पाहिला, पायांचा वेध घेतोय. डॉट बॉल. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटतंय. आतापर्यंत 2 दिवस आपण पाहिलं प्रत्येक टीम चांगलं प्रदर्शन घडवतो. चांगलं क्रिकेट आपण पाहिलं. खेळाडू वृत्तीने खेळलाय प्रत्येक खेळाडू या स्पर्धेमध्ये. आणि मित्रांनो सुंदर फटका पाहायला भेटतोय. इनसाइड आउट. 1 बॉल चेंडू सीमारेषा पार. 4 धावांसाठी 4 धावांनी धावफलकावर धावसंख्या टोटल 24. क्रिकेट हा खेळ मित्रांनो खूप मेहनतीचा खेळ आहे. क्रिकेट हा खेळ आहे परिश्रमाचा
आणि विश्वासाचा खेळ आहे. आणि या खेळामध्ये कधी मीपणा करू नका, कोणत्या खेळाडूच्या कधी खोड्या काढू नका. आपण काय आहोत ते ओळखा, विजय आपलाच होईल. आणि स्वतःसाठी कधी खेळू नका, आपल्या टीमसाठी खेळा, आपल्या गावासाठी खेळा. हे खरं क्रिकेट आणि क्रिकेटचा आनंद घ्या. यावेळी शपल क्रॉस खेळलेला फटका पाहायला भेटतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खाली क्षेत्र आहे आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. 4 धावेने धावपलकावर धावसंख्या आपण पाहतोय टोटल 28. काय सुरुवात केली एका बाजूने मंजित तर एका बाजूने प्रशांत. या जोडीने चांगली स्टार्ट करून दिली आणि सुरुवात करणं ही सोपी गोष्ट नसते, ती सोपी बनवावी लागते. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. लोअर फुल टॉस चेंडू आणि मात्र इथं पहिल्या विकेटच्या प्रतीक्षेत होता हा संघ, किंग कोब्रा संघ. आणि पहिली विकेट मिळवून देतोय तो गोलंदाज मयूर. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका आपण घेऊ शकत नाही. क्रिकेटमध्ये डबल सिंगल सुद्धा या धावा क्रमप्राप्त धावा आहेत आपल्याकडे, पण थोडे मोठे फटके आले होते आणि संयमी खेळी पण थोडी व्हायला हवी होती, थोडी घाई केली. आणि इथे मात्र पहिला विकेट प्रशांत हा माघारी परततोय. भाटी प्रीमियर लीग 2025 चा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. चौथं पर्व. बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खचाखच भरलेलं मैदान आणि या मायबाप रसिक प्रेक्षकांचं, रसिक राजाचं आम्ही स्वागत करूया पुन्हा एकदा. कारण प्रेक्षक हे केंद्रबिंदू असतात कुठल्याही स्पर्धेचं. आणि तुम्ही सुद्धा या स्पर्धेला चांगला साथ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बरेचसे प्रेक्षक लाईव्ह जोडले गेले, त्या सर्व प्रेक्षकांचं सुद्धा सहर्ष स्वागत. जवळजवळ ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. कुठला संघ इतिहास घडवणार, कुठला संघ चॅम्पियन होणार, अवघ्या काही मिनिटांमध्ये निर्णय येईल. 2025 भाटी प्रीमियर लीगचा कुठला संघ चॅम्पियन होणार, कुठल्या टीमची चर्चा होईल हे पण पाहायचं आहे. नेक्स्ट बॉल. अल्टी पलटी खेळायचा प्रयत्न, डॉट बॉल. आणि डॉट बॉलने ओव्हर क्रमांक दुसरं समाप्त झालेला आहे. धावपलकर धावसंख्या 30. 12 बॉल मध्ये 16 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि 12 चेंडू मध्ये 16 धावांचा बचाव करायचा असेल प्रतिस्पर्धी संघाला, किंग कोब्रा या टीमला, तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्याची विकेट घ्यावे लागतील प्रतिस्पर्धी संघाचे. 12 बॉल 16 धावा. अंतिम सामना, मेगा फायनल सामना आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 30 रोहन आपण पाहतोय, स्क्रीनवर येतोय रोहन. वैयक्तिक पहिलं आपल्या टीमकडनं षटक क्रमांक 30. 12 चेंडू 16 धावांचं समीकरण, फिल्डिंग सेट करतोय. एक महत्वपूर्ण मॅच, मेगा फायनल पाहतोय आपण. यावेळी खोलवर चेंडू खोलात टाकला होता. मंजित या बॅटरने चेंडूला स्लाइस केलं, हलक्याने ढकललं. सेन्सिबल क्रिकेट. एक धाव पूर्ण केली. आता मात्र समीकरण बदललंय. 11 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. 11 बॉल मध्ये 15 धावसंख्येची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. पीके वॉरियर्स या टीमला सामना जिंकण्यासाठी या धावांचा बचाव संरक्षण केला जाईल का किंग कोब्रा टीम कडनं हे पण पाहायचंय. दोन्ही टीमला सामना जिवंत आहे, मी म्हणे अजूनही. कमबॅक करायला लागेल. यावेळी चेंडू पायांचा भेद घेतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. एका धावेने धावपलकावर धावसंख्या 32 धावा.
ओ यावेळेस समोर उडवलाय चेंडू, वन बाउन्स चेंडू सीमा रेषा पार, BPL चौकार. एक खणखणीत नेत्रदीपक फटका आलेला आहे समोर, लॉंग ऑफ ला क्लिअर केलंय मंजित या बॅटरने आणि 4 धावेने टोटल धावफलकावर 36. 9 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 10. 9 बॉल रिक्वायर्ड 10. कोलवर चेंडू इनसाइड आउट केलाय, काय फटका सजवलाय, कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला क्लिअर केलंय. टेनिस क्रिकेटचं सौंदर्य पाहायला भेटलं या फटक्यामध्ये. चांगलं टायमिंग होतं, फॉर टायमिंग आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी टोटल 40. यावेळी समोर खेळला आहे कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये, शॉटला क्षेत्ररक्षक तैनात होता. इथं मात्र कॅच सोडली गेली, खराब क्षेत्ररक्षण पाहिलं, मिसफील्ड. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. कॅचेस लो मॅचेस लो, कॅच पकडो मॅच पकडो असं नेहमी म्हटलं जातं, पण थोडस मिसफील्ड प्रतिस्पर्धी संघाकडनं पाहायला भेटते. संघ किंग कोब्रा टीम कडनं या धाब्यांचा तुम्हाला बचाव करायचा असेल तर चांगलं क्षेत्ररक्षण आणि प्रतिस्पर्धी संघाची विकेट घ्यावी लागतील. पण आता मला वाटतं बराच उशीर होतोय, एक धाव पूर्ण केली जाईल, काही संयमी खेळी. तर एका धावेने टोटल 43. 6 बॉल आणि 3 रन जायची. 6 बॉल रिक्वायर्ड 3 रन. बॉल आणि 3 धाब्यांची आवश्यकता. या 2025 बाटी प्रीमियर लीग मधील शेवटचं षटक आणि शेवटचं षटक घेऊन सज्ज होते बॉलर सर्वेश. सर्वेश या धावांचा बचाव करेल का? सर्वेशने या धावांचा बचाव केला तर नक्कीच नमस्कार भेटणार, चमत्कार केला तर. यावेळी पहिल्या चेंडूवरती चेंडूला पाठवलंय, बाउंड्री लाईनच्या बाहेर फिनिश केलंय. चौकाराने सामना विजयी होतोय तो संघ आहे PK और यह संघ 2025 BPL चा चॅम्पियन इज द चॅम्पियन. हा संघ ठरतोय महाविजेता संघ. आणि नक्कीच सुंदर अशी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये एक मला समालोचन करण्याची संधी भेटल्याबद्दल, कॉमेंट्री करपा संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद या मंडळाचं. आणि या स्पर्धेतून मी रजा घेतोय. जय हिंद, जय गोवा. देव बरें करूं संतोष बाब. तू हांगा येवन आमकां कॉमेंट्री जालो. हांव विशाल गांवकराडे मागता की मातशें कॉमेंट्री बॉक्साडे येवचो. विशाल गांवकर, विशाल गांवकर मातसो कॉमेंट्री बॉक्साडे येवचो. आमी